स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हिंदी वेब सिरीज वीर सावरकर सिक्रेट फाइल्स. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर वीर सावरकर सिक्रेट फाइल्स ही हिंदी वेब सिरीज तयार करण्यात येणार आहे. वेब सिरीजच्या चित्रीकरणाची सुरुवात नुकतीच भोर येथील राजवाड्यात करण्यात आली. वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर अनिर्बान सरकार, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भिंडे आदी यावेळी उपस्थित होते. वीर सावरकर सिक्रेट फाइल्स वेब सिरीजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं योगेश सोमण यांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संपूर्ण कुटुंबासहित आपलं सर्व आयुष्य देशकार्यासाठी अर्पण केलं. त्यांचं कार्य समाजासमोर आलं पाहिजे. सावरकर यांच्या जीवनापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी. सावरकर यांच्याबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठी वेब सिरीजची निर्मिती करण्यात येत आहे, असंही सोमण म्हणाले. ही वेब सिरीज 4 सीझनमध्ये असून पहिल्या सीझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजेच 1883 ते मार्सिलिस येथील समुद्रातील उडी हा कालखंड पाहता येणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली. वीर सावरकर सिक्रेट फाइल्स या नावाची हिंदीमध्ये ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती 4 सीझन्सची जवळजवळ वेब सिरीज आम्ही करतो आहोत आणि त्यात संपूर्ण सावरकरांचं आयुष्य हे चित्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अनेक प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सावरकरांवरती कलाकृती आलेल्या आहेत. म्हणजे नाटकाच्या माध्यमातून आलेली आहे, चित्रपट येऊन गेलेला आहे, अनेक नवीन चित्रपटांच्या घोषणाही झालेल्या आहेत. परंतु वेब सिरीज या प्लॅटफॉर्मवरचे हे पहिलं व्हेंचर आहे जे की सावरकरांचं संपूर्ण चरित्र आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातल्या लहानपणीच्या भगूर गाव आणि नाशिक या कालखंडामधलं चित्रीकरण इथे भोरमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकेशन्सवरती याचं चित्रीकरण होणार आहे. सावरकर जसे होते तसे आणि ज्या पद्धतीने त्यांनी देशकार्य राष्ट्रकार्य केलेलं आहे त्या पद्धतीने जे इतिहासाला अवगत आहे, ज्याचे पुरावे आहेत, तार्किकदृष्ट्यासुद्धा ज्या पद्धतीने ते पुरावे मांडता येतील, चित्रित होईल, अशाच पद्धतीने सावरकर हे व्यक्तिमत्व लोकांपुढे जसे होते तसे, ते कुठलंही आमचं स्वतःचं नॅरेशन काही नाही आहे, पण स्वातंत्र्यवीर होते आणि अख्खं आयुष्य त्यांनी आपल्या देशासाठी कुटुंबासहित अर्पण केलेलं होतं, ते आलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. मुळात माझं नेहमी असं म्हणणं असतं की असं कोणी विचारणाऱ्या देशासाठी काय करत असतात, तर हा एक इतिहास आहे आणि जो आत्ता नुकताच गेला तसं बघायला गेलं तर 100-1 वर्षाच्या आसपास घडलेला इतिहास आहे. तो जसाच्या तसा मांडून लोकांनी त्यातून प्रेरणा नक्की घ्यावी आणि लोकांचे गैरसमजही सावरकरांच्या बाबतीतले दूर व्हावेत किंवा ज्या पद्धतीचं चुकीचं नॅरेटिव्ह काही राजकीय सामाजिक स्वार्थांसाठी तयार केलं जातं ते पुसून टाकलं जावं आणि लखलखीत सावरकरांचं चरित्र लोकांपुढे यावं हा आमचा मूळ उद्देश आहे. डॉक्टर अनिर्बान सरकार म्हणाले, सावरकर यांचं जीवन कार्य संपूर्ण देशाला माहिती व्हावं यासाठी ही वेब सिरीज हिंदी भाषेत तयार करत आहोत. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी हे माझं स्वप्न होतं, ते या वेब सिरीजच्या निमित्तानं आता पूर्ण होणार आहे. आनंद तर खूप आहे आणि हे माझं स्वप्न होतं की सावरकरजींचं ॲक्च्युअल कॅरेक्टर हे लोकांसमोर यायला पाहिजे. सावरकरजींचं लहानपणीपासून जर तुम्ही स्टोरी ऐकलं तर ते बेसिकली बॉर्न रेव्होल्युशनरी होते आणि आत्तापर्यंत आपण जे बघितलं आहे आपल्याला फक्त आणि फक्त त्यांचे सेल्युलर जेलमधनं सुटल्यानंतरची स्टोरी माहिती आहे, त्याच्या अगोदरची स्टोरी माहीत नव्हतं आणि ॲक्च्युअल फॅक्ट्स आले नव्हते. तर आम्ही असा प्रयत्न करतो आहे की लहानपणापासून जेव्हापर्यंत ते मोठे झाले, मग ते रेव्होल्युशनरी झाले आणि त्याची पूर्ण आयुष्याची स्टोरी म्हणजे इंडिपेंडन्ससाठी ते काय काय केले हे सगळं आम्ही वेब सिरीजच्या माध्यमाने आणणार आहे. बेसिकली आम्हाला फॅक्ट्स आणायचं होतं. आत्तापर्यंत फॅक्ट्स आलंच नाही आहे. त्यांचं काय सॅक्रिफाईस आहे, त्यांचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे हे आत्तापर्यंत आलंच नव्हतं. आम्ही
ह्या वेब सिरीजचं माध्यमाने आम्ही सगळं हे दाखवणार आहोत. दुसरं महत्त्वाचं आहे की जे आत्तापर्यंत सांगितलं गेलेलं आहे दॅट इज अ व्हेरी स्मॉल पार्ट. ॲक्च्युली त्या माणसांनी आयुष्य त्यांचं स्वातंत्र्यासाठी घालवलं आणि त्यांनी काय काय केलं राईट फ्रॉम त्यांच्या गावापासनं ते UK गेल्यापासनं परत आले, त्याच्यानंतर जेलमध्ये गेले, जेलमधनं कसे पळून गेले आणि तिथनं पण काय करत होते हे सगळं दाखवणार होतं. पूर्ण देशाला माहीत पाहिजे की सावरकरजी हे देशाचे होते आणि फक्त मराठीमध्ये केलं असतं तर रिस्ट्रिक्ट झालं असतं. सावरकरजी हे महाराष्ट्रीयन होते पण आम्हाला देशाला दाखवायचं कारण का देशासाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं होतं.